उपदेशक अध्याय 1 यरुशलेमेतील राजा दावीद पुत्र उपदेशक याची वचने। व्यर्थ हो व्यर्थ असे उपदेशक म्हणतो। व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ। या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करीतो त्यात त्याला काय लाभ? एक पिढी जाते व दुसरी येते, पृथ्वीच काय ती सदा कायम राहते। सूर्य उदय पावून अस्तास जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो। वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो। तो एकसारखा घुमत जाऊन पुन्हा पुन्हा आपली फेरी करीतो। सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात, तरी सागर भरून जात नाही। ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुन्हा पुन्हा वाहत राहतात। सर्व काही कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन करिता येत नाही। ते पाहून डोळ्याची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही। एकदा होऊन गेले तेच होणार, करण्यात आले तेच करण्यात येणार। भूतलावर नवे म्हणून काहीच नाही। हे पहा, काही नवीन आहे असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते। मागल्यांचे स्मरण राहिले नाही, पुढे जे होतील त्यांचेही स्मरण त्यांच्या पुढल्यास राहणार नाही। मी उपदेशक यरुशलेमात इस्रायलांचा राजा होतो। ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लाविले। देवाने मनुष्यांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत। ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती मी पाहिली। तो पहा, हा सर्व व्यर्थ वायफळ उद्योग होय। जे वाकडे आहे ते सरळ होत नाही, जे उणे आहे ते जमेस धरिता येत नाही। मी आपल्या मनाशी म्हणालो, माझ्यापूर्वी जितके राजे यरुशलेमेवर होऊन गेले तितक्याहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे। ज्ञान व विद्या यांची पूर्ण प्रतीती माझ्या मनाला घडली आहे। ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लाविले। तो मला असे दिसून आले की हाही वायफळ उद्योग होय। कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार। ज्याला विद्या अधिक त्याला दुःखही अधिक।